फार मोठ्या पातकाचा धनी होण्यापासून वाचवलात मला। पांडुरंग हरी, पांडुरंग हरी। दादा, दादा रे, पाहत काय उभं राहिलास? जा ना, थांबव त्यांना। हो, रत्नाजी शेठ, रत्नाजी शेठ। ज्ञानेश्वरा, पुन्हा एकदा तू आमचं कार्य उधळून लावलंस आणि स्वतःचा कार्यभाग साधलास। का? कशासाठी? एका निरागस मुलीच्या, त्या निरागस मुलीचा विवाह तिच्या मनाविरुद्ध होत होता, म्हणूनच विठुरायाने रत्नाजी काकांना सुबुद्धी दिली। विठुराया देखील एक पुरुष आहे, असा पुरुष ज्याच्या ठाई स्त्रीच्या इच्छा आणि आकांक्षांना मान आहे, स्त्रीच्या मतांना मोल आहे। समाजातील प्रत्येक पुरुष जेव्हा असा होईल तेव्हा केवळ स्वर्गलोकीच्याच नाही तर भूलोकीच्या देवतांची देखील खऱ्या अर्थाने पूजा होईल। विठुराया, संकटांचे ढग अखेर तुझ्यामुळे विरले आणि अवघा आकाश निरभ्र झालं। तू रत्नाजी काकांना सुबुद्धी दिलीस आणि त्यांच्या जाणीवा जागृत झाल्या। अशीच सुबुद्धी लवकरच ग्रामजोशींना दे। सत्तेच्या आणि अहंकाराच्या आड लपलेल्या त्यांच्या निर्मळ मनाचं लवकरच दर्शन घडू दे आणि जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत प्रत्येकाला त्यांच्या रोषाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य दे। पांडुरंग हरी। जो हा दुर्लभ योगी या जनासी, उभाची देखिला पुंडलिका पासी। हरपले दुजे पण फिटला संदेह, निमाली वासना गेला देह भाव। विटेवरी उभा पंढरीचा राणा, सेना म्हणे बहु आवडतो मना। सेना म्हणे बहु आवडतो मना, सेना म्हणे बहु आवडतो मना। सेना महाराज, आपण आलात? नुसता आलो नाही तर पावन होऊन आलो। ती माय चंद्रभागा, त्या राऊळाचा डौलदार कळस, इटू नामाच्या गजरात तल्लीन झालेली सरळ साधी माणसं आणि त्या समद्यांच्या मुखी तुमचं नाम ऐकून मन भरून आलं बघा। माझं नाव? तुमच्या संतांच्या मेळ्याची लय आठवण काढतात बघा लोक। तुम्ही, गोरोबा, चोखोबा, नामदेव, तुमच्या समद्यासनी एकत्र पाहून त्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं असं म्हणली ती लोक। आता पुढच्या वेळेला म्या बी येईन बघा। अवश्य या। फक्त समद्यासनी एक प्रश्न पडलाय बघा। कुठला प्रश्न? नामदेव महाराज तुमच्या संगट पंढरीवरून निघाले होते बघा, त्यानंतर ते कुणालाच दिसले नाहीत, असं का? पंढरीहून गेल्यावर असं काय घडलं त्यांच्या संगट? सांगतो। आता मडक्याची परीक्षा घ्यायला सुरुवात करूया। अरे बापरा, हे तर पक्क मडक आहे। थांबा काका, एका विठ्ठल भक्तानं दुसऱ्या विठ्ठल भक्ताचा असा अपमान करणं यासारखं दुर्दैव नाही। मी हे नाही सहन करणार। गोरोबा काका, हे मडकं कच्चं आहे तर। मुक्ता म्हणते ते खरंच आहे, तुझं मडकं कच्चच आहे ना मा। विठुराया, नाही पांडुरंगा। पांडुरंग हरी, पांडुरंग हरी।
मग भेटला असेल का त्यासनी गुरु? झाली असेल का त्यांच्यावर गुरुकृपा? आणि आता कुठं असतील ते? जिथे कुठे असतील तिथे सुरक्षित असतील. पण अशी किती काळ चालू राहावी त्यांची वणवण? गुरुकृपा होण्यास हा इतका विलंब का? सागराच्या तळाशी असलेला मोती शोधण्यास विलंब हा व्हायचाच. मग तो शोधताना होणाऱ्या क्लेशाचं काय? आपण आपल्या या सवंगड्याची फरफट थांबवावी आणि त्यांना गुरुचा शोध घेण्यास सहाय्य करावं. नाही, हा शोध एकट्या नामदेवाचा आहे. केवळ एका व्यक्तीचा शोध नाही, स्वयंप्रेरणेचा, आत्मबलाचा शोध आहे. स्वतःच्या आत खोल दडलेल्या स्वतःचा शोध आहे आणि तो योग्य वेळीच पूर्ण होईल. आणि ती योग्य वेळ आली आहे की नाही हे उमगणार तरी कसं? अच्युता अनंता श्रीधरा माधवा देवादिदेवा पांडुरंगा कृष्ण विष्णु हरी गोविंदा वामना तुझी नारायणा नामधारी मुकुंदा मुरारी प्रद्युम्ना केशवा नाम सदाशिवा शांत रूपा रूपातील हरी दाखवी सगुण निरंतर ध्यान करी नामा निरंतर ध्यान करी नामा निरंतर ध्यान करी नामा. अहो महाराज, इकडे या. या इकडे, इकडे बसा. या इकडे. बसा इकडे. बसा. नको, आता विसाव्या सुसंत नाही. अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. अहो त्यासाठी पाऊल पुढे टाकावं लागतं आणि ते कराया या देहात त्राण नको वय. नाही नाही, हे बघा, तुम्ही कोण कुठचं मला काय बी ठावं नाही, तरी बी मी तुम्हाला विनंती करतो, अहो 4 घास खाऊन घ्या, निदान माणूस धर्म म्हणून तरी. माणूस धर्म? महाराज, एक विचारू का? विचारा. तुम्ही मगाशी अभंगाच्या अंती म्हणाला नामा म्हणे, तुम्ही नामदेवांचे भक्त आहे काय? मी स्वतःचाच भक्त कसा असेल? मी केवळ त्या विठुरायाचा भक्त आहे. म्हणजे तुम्ही नामदेव महाराज आहेसा? होय. महाराज, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. अव पर तुमच्यासारखा एवढा मोठा थोर पुरुष या वनात असं वनवन का बरं भटकतोय? गुरुच्या शोधासाठी, गुरुकृपेसाठी. ज्ञानदेवांना शब्द दिलाय, देहात त्राण असेपर्यंत
आणि जीवात जीव असेपर्यंत गुरुचा शोध घेत राहीन. अहो पर तुम्ही एवढी मोठी विभूती, साक्षात विठुराया तुमचा प्राणसखा आहे. तुमच्या हातनं विठुरायानं भोजन बी केलंय, मी ऐकलं आहे. पर मग तुम्हाला गुरुकृपेची काय निकड आहे? आहे, निकड आहे. विठुराया माझा प्राणसखा आहे हे खरंय. त्यानं माझ्या हातनं भोजन ग्रहण केलंय हेही खरंय. परंतु मला अजूनही विठुराया पूर्णतः उमगलेला नाही हेही तितकंच खरं. भूतकाळात रममाण होण्यापेक्षा भविष्य अधिक सुंदर व्हावं म्हणून मी गुरुचा शोध घेतोय. आणि जोपर्यंत तो पूर्ण होत नाही तोपर्यंत या जीवात शांतता लाभणार नाही. आपण मला जेव खाऊ घातलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. येतो मी. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, पांडुरंग हरी. येतो. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. नामा, मला अभिमान आहे तुझा. तू अगदी योग्य वाटेवर आहेस. आणि ज्ञानेश्वरा, तुझ्या उपदेशाची किमया खरंच थोर आहे. नाही, यात माझी कसलीच किमया नाही. गुरुकृपेचा शोध घेणं हे नामदेवांच्या भाळी लिखितच होतं. वय त्यासनी योग्य मार्ग दावला तो आपणच, आणि त्यासनी भगवंताच्या अधिक समीप नेलं ते आपणच. आणि माझा विश्वास आहे ते जिथं कुठं असतील तिथं हेच म्हणत असतील. काय झालं सेना महाराज? विचार करत होतो जगामध्ये असा यो भेदभाव कशा पाहिजे. म्हणजे नामदेवांच्या भाळी भगवंताच्या समीप जाण्याचा योग आहे, पण तो समद्यांच्याच भाळी का नाही? आपण समधी त्याचीच लेकरं ना. मग पिता आपल्या एका लेकराला भेटतो आणि दुसऱ्याला नाही, असं का? कोणाबद्दल बोलताय आपण? अवं, या जगी अशी कित्येक माणसं आहेत ज्यानं त्याला पाहिलेलंच नाही आणि म्हणून त्याचं अस्तित्व मान्यच नाही. वाऱ्याची झुळूक उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही. त्या झुळकेचा केवळ आल्हाददायक अनुभव घेता येतो. भय, पण तो अनुभव अजून कित्येकाला आलाच नाही. आला असेल, निश्चितच आला असेल, परंतु ते त्यांना उमगलं नसेल इतकंच. असेल बघा, पण आमच्या ग्रामात बांधवगडला असाच एक भला माणूस आहे. मनानं मायाळू आहे, पण पक्का नास्तिक आहे. ईश्वरात नाव आहे त्याचं. धन कोणा कामाने, धन कोणा कामाने, पहा विचारूनी भले, ऐसे सकळ जाणती, ऐसे सकळ जाणती. कळोनिया आंधळे होती, स्त्रिया पुत्र बंधू पाही, त्याचा तुझा संबंधू नाही. सखा पांडुरंगा वीण, सखा पांडुरंगा वीण. सेना म्हणे दुजा कोण, सेना म्हणे दुजा कोण, सखा पांडुरंगा वीण.
वा, दिसरात असे कित्येक जण वृथा गेलेत. आता तुम्ही बी जा. विश्वनाथा, अहो ईश्वराच्या नामस्मरणानंच मनुष्याच्या जीवनाचं सार्थक होतं. कुणाच्या होतं? आपल्या ग्रामात कुणाचं झालंय? लोकांनी 2 वेळचं अन्न मिळत नाही, अंग झाकाया वस्त्र मिळत नाही, उन्हापासून वाचाया निवारा मिळत नाही. मग काय करतो का तुमचा हे देव? तुम्ही हत्ती पाहिलाय का? हत्ती वय त्याचं काय इथं? अव हत्तीला हत्ती असण्यासाठी काही करावं लागत नाही, त्याचं असणं हेच पुरेसं असतं. तसंच आपल्या देवाचं बी आहे. असं कोण म्हणतंय? आणि काय हो महाराज, कोणी पाहिलं का त्या देवाला? वय पाहिलंय की. पण देव पाहिलेल्या माणसाला म्या नाही पाहिलं ना, मग कसा विश्वास ठेवणार? दिसभर माणसानं का त्याला आळवत राहायचं, का त्याच्या मोर कपाळ बडवायचं? हे बघा, मला याचं आता उत्तर देता यायचं नाही, पण उत्तर असेल तर द्याल ना महाराज. कारण देव ही माणसानं बनवलेली सर्वात मोठी परिकथा आहे, ज्यामुळे माणसानी चांगलं राहावं, माणसानी कशाचं तरी भेव राहावं. अव भय निर्माण व्हायला बी त्याचा अनुभव यावा लागतो. ते का निर्माण झालं? कारण आकाशातून कोणीतरी आपल्याला पाहतंय, त्याचं आपल्यावर लक्ष आहे, याचा कुणाला तरी प्रत्यय आला म्हणूनच. कोण? देव. तो आपल्याकडे बघतोय, होय. त्याचं आपल्याकडे लक्ष आहे. देवा, असं कसं झालं र? हे समजा काय होऊन बसलंय? मी एकटी कशी जगू आता? आता मला मी तुझ्याकडे घेऊन जा, मला घेऊन जा, मला मी तुझ्याकडे घेऊन जा. मला नाही जगायचं, मला तुझ्याकडे घेऊन जा देवा, मला नाही जगायचं. माई, अहो माई, माई काय झालं? या उठा माई, उठा माई, उठा माई, उठा. शांत व्हा माई. अहो रुंदामाई, काय झालंय सांगाल का? माझं लेकरू, माझं 3 महिन्याचं लेकरू देवा घरी गेलं. माझं हे बी 6 महिन्यापूर्वी अपघातात गेलं. आता माझं कुणी बी नाही, मग मी एकटी कशी जिथे राहू? मी काय पाप केलं होतं म्हणून हे समजा माया वाट्याला आलं? सांगा सेना महाराज, हाय उत्तर. यांच्याच वाटेला असे भोग काय यावे? आता तुम्ही म्हणायला जाल की ह्या माऊलीने काहीतरी कुकर्म केलं असेल आणि त्याचंच फळ देवानं तिला दिलं असेल. नाही नाही, मग मला सांगा सेना महाराज, त्या 3 मासाच्या तानुल्या मुलानं असलं कुठलं कुकर्म केलं होतं? तुमचा देव जर होता तर का नाही वाचू शकला त्याला? हाय उत्तर. नाही, आता माझ्यापाशी तुमच्या कुठल्या बी प्रश्नाचं उत्तर नाही, पण लवकरच दे. का? तुमचा देव येऊन देणार आहे उत्तर? नाही, पण देव माणूस देईल. म्हणजे एकच सांगतो, मी आळंदीला चाललोय, तिथून माघारी येईन, त्या दिवशी उत्तर असेल माझ्याकडं, तवा बोलू. विश्वनाथाला ठामपणे सांगितलंय खरं, पण त्याला द्यायला माझ्याकडे उत्तर नाही. सापडेल. कवा सापडेल? कधी सापडेल? अव देव हाय हे मला बी आतून ठाव हाय, पर ते इतरांना कसं समजावून सांगावं हे उमगत नाही. वर ते सांगायला हवंच का नक? त्याच्यावर विश्वास ठेवला तरच लढाया बळ मिळतंय, आणि त्याच्यावर विश्वास ठेवला तरच हे जग सुंदर होईल, आणि त्याच्यावर विश्वास ठेवला तरच या जगण्याला अर्थ येईल. पर तो विश्वास निर्माण कसा करू? तोही निर्माण होईल अनुभवाने आणि अनुभूतीने. फुलाला बहर कसा येतो, सागराला भरती कोणामुळे येते, पक्षाच्या गळ्यात सुमधुर स्वर कोण निर्माण करतं? तर या साऱ्या प्रश्नांचं उत्तर आहे भगवंत. हा विचार करण्याची क्षमता जेव्हा निर्माण होईल तेव्हा साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत जातील.
आपण याल माझ्या संग बांधवगडी? आपण काढाल का विश्वनाथाची समजूत आणि सिद्ध कराल परमेश्वराचं अस्तित्व? ज्या लेकराचा पित्यावर विश्वास नसतो त्या पित्याची भी लेकरावर माया असतेच की. विश्वनाथ नास्तिक असले तरी त्यांचा उद्धार व्हायलाच हवा आणि त्यासाठी त्यासनी बी भगवंताचा साक्षात्कार व्हायला हवा. दादा, तू पुण्याला जाणार परगावी? तुम्ही कराल हे कार्य? नास्तिकाला परमेश्वर गवसत नाही, कारण योग्य स्थानी त्याने त्याचा शोध घेतलेला नसतो. मी करीन त्यांच्या शोधाला सहाय्य, मग परिवर्तन घडण्यास विलंब होणार नाही.